त्यानंतर कल्याणमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। कल्याणमध्ये एकत्र राहण्यास नकार दिल्यामुळे एकानं पत्नीची हत्या केली आहे। इथल्या उंबर्डे परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे। अर्चना भूतकर आणि विशाल भूतकर हे दाम्पत्य 1.5 वर्षांपासून वेगळं राहत होतं। पुन्हा एकत्र राहून संसार सुरू करण्यासाठी आरोपी विशालनं अर्चनाला विनंती केली होती, मात्र तिनं एकत्र राहण्यास नकार दिल्यानं विशालनं तिचं डोकं जमिनीवर आपटून तिची हत्या केली आहे। 9 वर्षांच्या मुलासमोरच ही थरारक घटना घडली आहे। यानंतर आरोपीनं नाशिकमध्ये पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलंय। गुन्ह्याची हकीकत अशी आहे की बऱ्याच कालावधीपासून पती पत्नी हे विभक्त राहत होते। पती तिला घेण्यासाठी आला होता आणि पत्नीने परत जाण्यासाठी पती सोबत नकार दिला। याच्यातून दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात पतीने तिला खाली डोकं आपटून तिचा खून केलेला आहे। अशा स्वरूपाची माहिती मिळाल्याच्या नंतर ताबडतोब खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि नाशिक येथून त्याच्या पतीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे।